यांचे चारित्र्य असे, त्यांचे चरित्र कसे. हिंदुस्थानातील नामवंत 600 वकिलांनी मिळून सरन्यायाधीशांना पत्र लिहिले. त्यात म्हणतात, भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारी प्रकरणात अडकलेले न्यायालयावर दबाव टाकून आपले इप्सित साध्य करून घेतात. प्रिय वकील साहेबांनो, जो तो आपल्या कर्मकांडाने जातो, ते तुमचे कर्मकांड काय याचा थोडा तरी विचार करा. देशातील घटनातज्ञ राम जेठमलानी यांचे नाव घेतले नाही तर यादी पूर्ण होत नाही. त्यांना तर गुन्हेगार, देशद्रोह्यांचे वकील म्हटले जायचे. त्यांचे पुत्र महेश जेठमलानी हे वेगळे काय करतात? युतीमध्ये लोकसभा लढविताना ठाकरेंची मते चालली. आता ठाकरेंची शिवसेना नाही म्हणून काळा कोट घालून कोर्टात उभे आहेत. हिंदुस्थानातील सर्वात महागडे वकील हरीश साळवे होय. सर्वसामान्य जनांना त्यांचा चेहरा दिसतो तो फक्त दूरदर्शनवरच. त्यांना लोक जास्त करून टीव्हीवरच पाहतात. नुकतेच त्यांनी 3रे लग्न ब्रिटनमध्ये केल्याचे समजले. 68व्या वर्षी प्रताप घडवला. येथे मुलांना मुली मिळत नाही. त्यांच्या तोंडाचे बोळके झाले. पुन्हा कवळे लावून मिठू मिठू बोलणार. या मंडळींना आपल्या वयाचे सुद्धा भान राहिले नाही. हिंदुस्थानी बँकांना चुना लावून पळालेले नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या लग्नात चिअर्सची भूमिका बजावत होते. ह्यांचे चारित्र्य असे आहे. ह्यांचे नाक दाबले तर देशाबाहेर पळालेले गुन्हेगार यांच्या तोंड उघडण्याने परत हिंदुस्थानच्या स्वाधीन होतील. हिंदुस्थानी राज्यघटनेची मांड भक्कम पायाभरणीवर उभी असून काही टिनपाट म्हणतात म्हणून न्यायव्यवस्थेला कोणी अकारण त्रास देत नाही. त्रास देत असेल तर असं समजणे मूर्खपणाचे वय. ईव्हीएम घोटाळा, निवडणूक निधीचा घोटाळा, नोटाबंदी, जीएसटी, बेकारी, बेरोजगारी, सरकारी कंपन्या, उद्योगांची विक्री यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करायला हवा होता. याचे भयंकर परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील. यावर मात्र ही 600 वकील संघाची मंडळी मिठाची गुळणी धरून आहे. किरण माने म्हणतात त्याप्रमाणे सेंबड्या, खुळ्या, येड्या पोरांना सुद्धा माहिती आहे शिवसेना कुणाची, पण याच कंपनीने ठरविली शिवसेना ही दुसऱ्याची. या 600 वकिलांनी ठरविले तर गुन्हेगार, भ्रष्टाचारांचे वकीलपत्र घ्यायचे नाही, तर न्यायालयाचे काम अधिक सोपे होईल. पण अशी प्रकरणे येताच यांचे हात खाजवतात. कोर्टात काळा कोट चढून उभे राहण्याचे यांचे रेट ऐकले तर डोळे पांढरे होतात. हरीश साळवेंचा रेकॉर्ड आहे. आजपर्यंत त्याला कोणालाही छेद देता आला नाही. अशा वेळी सरन्यायाधीशांनी कोणाच्या पॅक्टात लाथ घालायला हवी? खरे तर तुम्हाला पाचर ठोकायला हवी. स्वतःचेच ज्ञान वापरता येत नाही. पहा तुमचे चारित्र्य असे. मित्र, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.